गुरुस्तुति। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुपमीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू। नमस्ते। आज का दिन बहुत महान है। आज हमारे गुरु का जन्मदिन है। सेज पतंजलि ने योग के बारे में कहा है, चित्त वृत्ति नोरोदः। आपके तो नाम में ही मन को मात करके सुविचारों का घरौंदा बनाने का एक अर्थ है। योग की धरोहर आपको आपके पिताश्री से मिली, मगर आपने अपने पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत और ओम की साधना से इस ज्ञान में वृद्धि की। आपके शिष्य पूरे देश विदेश में बसे हुए हैं। पुरुषोत्तम मास में वेद उपनिषद के तत्वज्ञान का ज्ञान लेने का सौभाग्य हमें मिला। योगी तो बहुत होते हैं, मगर बिरले होते हैं आप जैसे, जो एक योग का महायज्ञ प्रज्वलित कर रहे हैं, जिसमें समिधा अर्पण कर रहे हैं आपके अनेक शिष्य। आपका ये ज्ञान कोई चोर चुरा नहीं सकता, कोई भाई हिस्सा नहीं मांग सकता। इसमें तो बस वृद्धि होती है। जैसे आप हमेशा कहते हैं, बांटते रहो ज्ञान, ऑथेंटिक ज्ञान बांटने से ही ये बढ़ेगा, वृद्धि होगी। आज के दिन इतना ही कहूँगी कि पूरी हो योग की हर तमन्ना आपके दिल की, पूरी हो योग की हर तमन्ना आपके दिल की। छाया रहे आशीर्वादों का सिलसिला गुरुओं का आपके ऊपर, मिलता रहे शिष्यों का प्यार आपको, और आप मांगे आसमान का एक तारा, आप मांगे आसमान का एक तारा, खुदा दे आसमान का हर सितारा आपको
नमस्ते, मी पल्लवी कवाणे. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आणि खूप काही बोलायचं आहे, पण एवढंच मी सांगू इच्छिते की तुम्ही नेहमी म्हणता की गुरुविन कौन बताए बाट, बडा कठीण है यमघाट. पण तुम्ही भेटल्यापासून यमघाट कठीण आहे असं अजिबात वाटत नाहीये. आणि तुम्ही एक म्हणजे चालता बोलता एक फुल एन्सायक्लोपीडिया आहे. आणि कुठलीही क्षणी आम्ही काहीही प्रश्न विचारले तरी तुम्ही उत्तरं देतात. आणि या आयुष्यामध्ये जे चढ उतार आलेले आहेत किंवा येत जाणार आहेत आणि तुमचं जे मार्गदर्शन मिळतंय, त्यामुळे खरंच असं वाटतंय की या कलियुगामध्ये सुद्धा आम्ही खूप भाग्यशाली आहोत की तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले आणि त्याच वाटेवर आम्ही चालणार आहोत हे नक्की आहे. आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते. नमस्ते सर. माननीय श्री घरोटे सर, आपल्याला जन्मदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपल्याकडून वेद आणि उपनिषदसारखा विषय शिकताना मला अतिशय आनंद होत आहे आणि मी त्याचा खूप आनंद घेत आहे. आणि मला आपल्याकडनं शिकण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. तर आजच्या या शुभ प्रसंगी मी आपल्याला याच शुभेच्छा व्यक्त करते की आपली पुढील वाटचाल अतिशय चांगली हो आणि आपल्याला सुखी समृद्ध व निरामय जीवन प्राप्त हो. धन्यवाद. आदरणीय घरोटे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम. तुमच्याकडनं पहिल्यापासून शिकण्याची खूप इच्छा होती. जेव्हा एक लेक्चर मी तुमचं अटेंड केलं होतं TTC कोर्समध्ये आणि ती इच्छा ह्या कोर्सच्या रूपाने पूर्ण होती आहे. मी स्वतःला खरोखर खूप भाग्यवान समजते. सरांसारखा गुरु मला मार्गदर्शनासाठी लाभला आहे आणि पुढील आयुष्यातही त्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळावं अशीच माझी इच्छा आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया ह्याप्रमाणे अज्ञानरूपी अंधकाराला खरोखरच सर तुम्ही दूर करताय आणि पुढची ज्ञानमय वाट आम्हाला दाखवताय. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. Anirudh and I are going to perform this for you. It is a beautiful tune and it has a great meaning as well. So we'll perform it first, and if you like it, you can stay on for a tutorial. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु, ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, भवतु सार्थकं, भवतु सार्थकं. नमस्ते सर, मैं कविता मकाडिया. आपको आपके जन्मदिन की बहुत 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 सारी शुभकामनाएं. मैं भगवान से यही प्रार्थना करना चाहती हूँ कि वे आप पे हमेशा अपनी कृपा दृष्टि बनाए रखें और आप इसी तरह अपने ज्ञान की गंगा बहाते रहें. मुझे जैसे आपसे ज्ञान प्राप्त करने का मौका मिला है, वैसे सभी लोगों को, बहुत ज़्यादा लोगों को वैसे मौका मिले. और उसके लिए मैं भगवान का, आपका और सुनंदा मैम का दिल से धन्यवाद करती हूँ. वंस अगेन विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे सर. Namaste, Shravan here. Thank you so much Dr. Sananda Rathi ma'am to give me this opportunity to convey my great regards towards Dr. Manmat Garote sir. Thank you so much ma'am. Garote sir, wish you happy birthday. We all are very happy to greet you and you live happy life sir and always guide us as you're doing right now. Sir, as a what are you perform in my life? So I think that sir, you are the bridge in my life. Like I am here right now and for the achieve that level,
as you always mention in lecture, so achieve that level, your working job like a bridge, like always you inspire us, guide us how to perform sadhana, how to perform everyday practices, and with the help of that practices we can achieve antim stage, moksha stage. But as I am very small, very small, that I don't know how I can explain myself because I don't have any knowledge regarding yogic philosophy and all. I'm just trying my best, giving best, and you as a guide, really thank you, sir. So being a part of that my journey, yogic journey, so always you give me inspiration to think something on yourself. As otherwise what happen, we take a birth and just we enjoy our life, but sometimes we are survive our life, but we didn't realize that. So with the help of your lectures, sometime mind try to think on it, that why I am here and why I have to what I have to perform. So with the help of sadhana, I definitely it helpful for me, and thank you so much, sir. Wish you a happy birthday. Thank you, sir. Namaste. Happy birthday, Gharote sir. You are my inspiration, motivation, and you are mentor for me. What I feel about you, you are always there for people, no matter how much busy your schedule or engaged. Thank you so much for enriching my life. Without you, many aspects of my life would have been unexplored. Thanks a lot, sir, for always showing me right path. Today, whatever good exists in me is much because of you. Thank you so much. I am very grateful to have you in my life. Keep always blessing on us. Thanks a lot. Wish you many happy returns of the day once again. A very happy birthday, Manmat sir. I wish you a long, healthy, happy and holy life ahead. Coincidentally, it's my father's birthday as well today. So from now onwards, I'm always going to remember you on this day and wish you. The best gift that I could think of you is that may the light of knowledge that you have lit up in your students' heart, may we all keep that light burning and take it ahead to more and more number of people in its entirety as it is without diluting it at all. So I wish you a very happy birthday once again and thank you for everything. Namaste. Wish you a very happy birthday, Gharote sir. A countless salutations to the divine personality. A great human being, always humble and always a giver, with great ethics and principles. A great scholar who has showered knowledge to many aspirants. A great guru who has not delivered just theoretical knowledge but immense practical knowledge which has opened the doors of wisdom for so many aspirants. On this special day, I wish you a very happy birthday, sir, and the best of health and best of everything. Thank you so much. Happy birthday, sir. I am Mrs. Malini and she's Deepa. Hi, sir. Wish you many happy returns of the day. Thank you for your endless patience and dedication. God bless you and your family. Once again, happy birthday. Thank you, sir. Deepa. We both are from Veda Upanishad group. As the name says, Upanishads, it sit near the guru or the teacher. We are so happy and thankful to Sulinda ma'am for arranging this online class so that we all will get the knowledge from the Upanishads. We are looking forward for more classes on the Upanishads. Thank you so much. Happy birthday, sir. Stay blessed. On this auspicious day when we celebrate your birthday, I wish many happy returns of the day, Gharote sir. May God grant you strength and vision to carry on His work through you. Happy birthday, Gharote sir. नमस्ते सर. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला भेटल्यापासून ते पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत खूप काही शिकायला मिळालं. योग म्हणजे काय, मुळात योग हे फक्त शरीरासाठी केलं जातं हे एवढंच माहीत होतं, पण तुम्ही भेटल्यानंतर योगची खरी संज्ञा काय आहे ते आम्हाला कळलं आणि त्यानंतर खरा प्रवास सुरू झाला तो शरीरापासून ते मनापर्यंतचा. त्यासाठी आणि प्रत्येक एक छोटी गोष्ट जी तुम्ही आम्हाला समजावलीत
म्हणजे लेक्चर चालू असताना पण आम्ही बरेचसे प्रश्न विचारले. त्या प्रत्येक एका प्रश्नाचा तुम्ही अगदी निरागसपणे आणि न ओरडता, फक्त वेळेचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये दिलीत किंवा नंतर दिलीत. पण तुम्ही प्रत्येक एका त्या प्रश्नाचं उत्तर अगदी म्हणजे आम्हाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त चांगल्या प्रकारे आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि आज ही बरं वाटतंय की आधीचा जो कोर्स झाला त्याच्यानंतर मला तर वाटलेलं की परत तुमच्याकडून किंवा तुमच्याकडचा एखादा क्लास जॉईन करायला मिळेल की नाही, किंवा मला तर बऱ्याचदा इच्छा होत होती की तुमच्या इकडे लोणावळ्याला येऊन, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुमच्याकडे कोर्स जॉईन करून तुमच्याकडे शिकायला पुन्हा मिळेल. पण एक इच्छा व्यक्त केली ईश्वराकडे आणि ईश्वराने ती संधी आम्हाला योग उपनिषद आणि योग फिलॉसॉफी शिकण्यासाठी म्हणून एक संधी मिळाली डॉक्टर राठी मॅडम कडनं. आणि त्यासाठी मी राठी मॅडमचं तर धन्यवाद मानतोच, पण सर तुम्हालाही कोटी कोटी प्रणाम आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं गायडन्स हे आम्हाला आयुष्यभर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सर वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सर वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उपनिषद सारखा विषय तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे, वातावरण खूप हसत खेळत ठेवलेले आणि आमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांना तुम्ही खूप सहजतेने आणि खूप शांतपणे उत्तरं देतात. सर वाढदिवसासाठी तुम्हाला हे सुदिनम सुदिनम जन्मदिवम भवतु मंगलम जन्मदिनम चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम विजयी भवतु सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयश गानम सुदिनम सुदिनम जन्मदिन. सर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप नमस्ते सर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गिरीश देशमुख. आपल्या माध्यमातून योग उपनिषद या कोर्ससाठी जेव्हा दाखल झालो तेव्हा मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं ज्ञान मला मिळेल आणि याच्यातून एक ज्ञानही आहे आणि दिशाही आहे. तर त्या दृष्टीने आपले मनपूर्वक आभार. आणि वेळोवेळी काही अभ्यासातल्या काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही करेक्ट करून घेता आमच्याकडून आणि तसंच चांगल्या रीतीने मार्गदर्शन करता. थोडंसं कान पिळता पण मार्गदर्शन चांगलं असतं आणि पिळायलाही पण हवं. तर तुम्हाला तो हक्क पण आहे. बस अजून काय बोलू. चांगलं आहे. बरं वाटलं तुमच्या लेक्चर्स ऐकून आणि यापुढे तुमचं प्रत्येक कार्य असंच चांगलं हो आणि त्याच्यात आमची पण त्याच्यात मदत असेलच काही असली तर. आणि शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि असंच अनेक जणांना तुमचं मार्गदर्शन लाभो, त्यांच्याही जीवनाला काही अर्थ प्राप्त हो हीच इच्छा हे प्रदर्शित करून माझे 2 शब्द थांबवतो. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. सरांविषयी बोलायचं आहे असं कळल्यानंतर मी विचारात पडले. मी सरांविषयी काय बोलणार. माझी आणि त्यांची ओळख जेमतेम 10-12 तासांची, ती सुद्धा व्हर्च्युअल. पण या 10-12 तासात मला त्यांच्याविषयी प्रकर्षाने काही जाणवलं असेल तर त्यांची योगशास्त्राचं वास्तविक रूप जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ. सर तुमच्या या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला याच शुभेच्छा. तुमचं या कामात तुम्हाला उदंड यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे सर. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे दिवस हे भरभराटीचे, सुख समृद्धीचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना. सर तुम्ही खूप छान शिकवतात, हसत खेळत शिकवतात. असेच पुढेही शिकवत राहा. तुमची साथ आम्हाला कायम लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर हरिओम प्रणाम. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे सर. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. खरं म्हणजे मी आपले पहिले व्याख्यान नाशिकला श्री आदियोगा महाविद्यालयात ऐकले व तेव्हाच मी आपल्या ज्ञान प्रेमात पडलो व ठरविले की आपल्याकडून ज्ञानार्जन करावे व त्याचीच परिणती या सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेण्यात झाली. गुरु म्हटले की ते तत्त्वज्ञ व ब्रह्मनिष्ठ असणारच व हे दोन्ही गुण आपल्यामध्ये तंतोतंत भरलेले आढळतात. अष्टांग योगाचे खंदे पुरस्कर्ते व सातत्याने त्याची सत्य महिमा समाजाला शिकविणारे हाडाचे शिक्षक म्हणूनच आपले स्वरूप आमच्या चित्तावर कोरले जाईल यात शंका नाही. आता गुरु वर्णवेना जसे असाल तसे असा स्वामी राव असे खुद्द रामदास स्वामींनीच दासबोधात म्हटले आहे. ते मी पामर आपले काय वर्णन करणार. आपण नेहमी सूर्याप्रमाणे तळपत राहून समाजाला आपले मार्गदर्शन होत राहो हीच सदिच्छा व्यक्त करून पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो. हरी ओम. नमस्कार घरोटे सर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, काही ओळी सुचल्या होत्या त्या शब्दबद्ध केल्या आहेत. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा करते. वाचून दाखवते. गुरु ज्ञानाची शिदोरी ज्योत मार्ग दावणारी. गुरु ज्ञानाची शिदोरी ज्योत मार्ग दावणारी मिटवुनी अंधकार मम जीवना उत्तरी. तव कृपेने हे गुरुराया होई उच्च अनुभूती. तव कृपेने हे गुरुराया होई उच्च अनुभूती. तूच एक असशी केवळ ज्यायोगे होत असे उन्नती. ईश्वराशी गाठ भेट नाही इतुके पुण्यपदरी. ईश्वराशी गाठ भेट नाही इतुके पुण्यपदरी. गाठ तुमची पडली आणिक दूर झाली तीही दरी. तुम्हा योगे शिकले मी माझ्या अंतरंगी डोकावणे. तुम्हा योगे शिकले मी माझ्या अंतरंगी डोकावणे. शिकू लागले हळूहळू काय अधिक काय उणे. दिली करून ओळख माझ्यातल्या परब्रह्माशी. दिली करून ओळख माझ्यातल्या परब्रह्माशी. अन जाणू लागले तव कृपेने मी त्याच्या अंशी तो माझ्या अंशी. लाभो मज गुरुकृपा होवो मज गुरुप्राप्ती. लाभो मज गुरुकृपा होवो मज गुरुप्राप्ती. हीच मनीषा रात्रंदिनी हाच ध्यास असे अंती. नतमस्तक मी तुमच्या पुढती. नतमस्तक मी तुमच्या पुढती करते साष्टांग नमन. हे गुरुराया आपणामुळे झाले जीवन हे पावन. झाले जीवन हे पावन. वाढदिवस अभिष्ट चिंतन. सर, तुम्ही लोणावळ्यासारख्या नैसर्गिक वातावरणात राहतात.